केवढं घेते? किती जणांसाठी घेतली तुम्ही? 4 जणांसाठी एवढी. आता हे असे खाली चला एवढे भिजवायचे? लहान काय असेल ते विचारतं ना ते. पोह्यात मीठ टाकून ठेवायचं थोडंसं थोडे घालायचं. तोपर्यंत हे शेंगदाणे आपले हे झाले त्यात थोडा कढीपत्ता टाकायचा. उडतंय जास्त. कढीपत्ता तडतडला की त्यात त्या मिरच्या टाकायच्या. 2च घेतल्या असता तू? 2 मिरच्या तिखट आहे म्हणून. आणि 2च टाकलं. मग थोडासा कांदा टाकायचा, 2 कांदे बारीक चिरून. कांदे पोहे तर कांदा जास्त आहे. कांदा पोहे त्यालाच म्हणतात ना, हे कांदा असतो भरपूर. मग कांदा पोहे. थोडासा हिंग, चिमूटभर. आणि मग थोडे हळद टाकायची. गॅस बारीक करायचा. थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा. छोटावाला आपला अर्धा चमचा. थोडं परत मग हे पोह्यात मीठ टाकलेलं आहे ना त्याचं सगळं टाकून द्यायचं. त्यात अशी कोथिंबीर पेरायची. नंतर शेवटला हलवून घ्यायचं. शेवटी काढली तरी टाकली तरी चालते ना? हलवून घ्यायचं सगळं. पोह्यांना हळद वगैरे सगळं लागत नाही टाकून सगळं हलवून घ्यायचं. 4 जणांसाठी पुरतील एवढे पोहे आहेत. त्यापास शेवटला चवीपुरतं थोडीशी साखर टाकायची. साखर का? थोडीशी आपलं तिखट. लिंबू असेल तर लिंबू पिळतात. लिंबू नाहीये म्हणजे तिखट आंबट गोड थोडंसं फ्लेवरसाठी. लिंबू असेल तर लिंबू टाकायचा. पोहे रेडी आहेत, मम्मीने बनवलेले.